दसरा आला की सर्वांच्या घरामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं. सगळीकडे एकच लगबग सुरू असते. कुठेतरी दिवाळी जवळ आल्याची चाहूल या सणामुळे आपल्याला लागते. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये नवीन गाडी खरेदी करण्याची लगबग असते, तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये सोनं खरेदी करण्याची सुद्धा लगबग असते. अशा अनेक गोष्टी उत्साहपूर्ण वातावरण तयार करणाऱ्या या सणाच्या अवतीभोवती आहेत. पण मुळामध्ये हा दसरा कधीपासून साजरा करायला सुरुवात झाली, या दसऱ्यामागचा इतिहास काय, हा सुद्धा अत्यंत रोचक आहे आणि तोच मांडण्यासाठी आज हा व्हिडिओ मी आपल्यासाठी करत आहे. मुळामध्ये दसरा हा जो शब्द आहे याच्यामध्ये दश म्हणजे 10वा असा अर्थ होतो. म्हणजे नवरात्रानंतरचा 10वा दिवस म्हणजे दसरा. हा दसरा साजरा करत असताना, या दसऱ्याच्या संदर्भाने विचार करत असताना अनेक कथा आणि अनेक इतिहास सांगितले जातात. त्यापैकी मुख्यतः रघुवंश नामक ग्रंथामध्ये महाकवी कालिदासांनी आणि रामायणामध्ये वाल्मिकींनी काही इतिहास प्रतिपादित केला. इतिहास असा आहे की पैठण नावाच्या शहरामध्ये एक देवदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव कौत्स्य. कौत्स्य ज्यावेळेला मोठा झाला त्यावेळेला त्याला गुरूंकडे अध्ययनाला पाठवायचं होतं. तर भडोच नावाच्या एका शहरामध्ये वरतंतू नावाच्या ऋषीकडे देवदत्ताने त्याला अध्ययनासाठी पाठवलं. यथासांग 13 वर्षे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला कौत्स्याची परत येण्याची वेळ झाली, तेव्हा कौत्स्याने आपल्या गुरूंना काही गुरुदक्षिणा मला सांगा असं म्हणून मागितलं. गुरुदक्षिणा घेण्यास वरतंतूने नकार दिला आणि सांगितलं की मी कधीच दक्षिणेसाठी विद्या शिकवली नाही, म्हणून तू इथून जा, मला काहीही दक्षिणा नको. असं म्हणल्यानंतर मात्र कौत्स्याने हट्ट केला की तुम्ही मला काहीही केला, दक्षिणा सांगा, त्याच्याशिवाय मी इथून जाणार नाही. उपहासाने गुरूंनी सांगितलं की जा, मी तुला 14 विद्या शिकवल्यात ना, एका विद्येसाठी 1 कोटी अशा 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू मला आणून दे, आणि या मुद्रा एकाच माणसाकडनं मला हव्यात अशी अट घातली. कौत्स्य बाहेर पडला, अनेक ठिकाणी फिरला, पण असा कुठलाच पुरुष त्याला दिसला नाही. शेवटी त्या राज्याचा राजा असणारा रघुराजा याच्याकडे तो गेला. गेल्यानंतर त्याला असं कळालं की राजाने अगोदरच विश्वजित यज्ञ केलाय आणि विश्वजित यज्ञामध्ये सगळी संपत्ती त्याने लोकांना दान करून टाकली, त्याच्यामुळे त्याच्याकडेही संपत्ती नाही. म्हणून काहीही न मागता तो ज्या वेळेला बाहेर पडायला लागला तेव्हा रघुराजाने विचारलं की महाराज, तुम्ही इथे का आला होतात, कारण काय, आपण ब्राह्मण आहात, आपण माझे अतिथी आहात, मी तसं तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यावेळेला त्याने सांगितलं की म्हणे मी माझ्या गुरूंच्या दक्षिणेसाठी म्हणून तुझ्याकडे आलो होतो, पण मी हे सगळं पाहिलं आणि तुला त्रास देण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी परत चाललो. त्यावेळेला रघुराजा म्हणाला की मला 3 दिवसाचा तुम्ही फक्त वेळ द्या, त्या 3 दिवसामध्ये मी काहीतरी व्यवस्था करतो. रघुराजा म्हणजे महान साम्राज्यवान अशा प्रकारचा राजा होता. त्यानं इंद्रासोबत युद्ध पुकारलं. इंद्रासोबत युद्ध पुकारून आपल्या सैन्याला तयारी करायला लावली. ज्यावेळेला इंद्राला ही बातमी कळाली, असं सांगतात की इंद्राने घाबरून कुबेराच्या माध्यमातून अयोध्येमध्ये रघुराजाच्या राज्यामध्ये सोन्याच्या मुद्रांचा वर्षाव केला. हा सोन्याचा मुद्रांचा वर्षाव करत असताना शमी वृक्षाच्या माध्यमातून हा वर्षाव केला. ज्यावेळेला वर्षाव झाला तेव्हा तिथे कौत्स्य गेला आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन आपल्या गुरूंकडे गेला. उरलेल्या सुवर्ण मुद्रांचं करायचं काय? त्या उरलेल्या सुवर्ण मुद्रा राजाने सांगितलं की तुम्हीच घेऊन जा. कौत्स्याला सांगितलं मला त्या नको आहेत, कारण मी तुमच्यासाठी त्या मागवल्या होत्या, पण त्यांनी सुद्धा नकार दिला. शेवटी कौत्स्याने सांगितलं की राज्यामध्ये सगळी लोक जी आहेत त्यांनी याचा यथेच्छ उपभोग घ्यावा. सगळी लोक विजयादशमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सगळे लोक तिथं आले आणि येऊन त्या शमी वृक्षाच्या खाली असणाऱ्या सोनं घरी घेऊन गेले. तेव्हापासूनच विजयादशमी अथवा दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये, आपल्या या देशामध्ये सुरुवात झाली. आता अजून एक दसऱ्याच्या संदर्भाने एक परंपरेचा उल्लेख येतो, तो म्हणजे सीमोल्लंघनाचा उल्लेख. बऱ्याच खेडेगावांमध्ये वगैरे त्याला शिलांगण असं म्हटलं जातं. आता या शिलांगणाच्या मागचा अर्थ काय, किंवा शिलांगण अथवा सीमोल्लंघन का केलं जातं, याच्या मागे सुद्धा एक रोचक असा इतिहास सांगितला जातो. त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी अशा आहेत. पहिला उल्लेख असा सापडतो की पूर्वीच्या काळी दसरा हा कृषीविषयक सण म्हणून मानला जायचा. पावसामध्ये पेरलेलं जे पीक आहे ते ज्या वेळेला हिवाळा ऋतू म्हणजे दसरा येईपर्यंत उगवलं जायचं आणि त्याचं धान्य यायचं. मग हे धान्य लोकांच्या शेतामध्ये असायचं. ज्या वेळेला हे धान्य शेतातून गावात आणलं जायचं त्यावेळेला मोठ्या धामधुमीमध्ये गावातील काही प्रमुख व्यक्तींच्या हस्ते बैलगाडी वगैरे इत्यादी वाहनांच्या माध्यमातून हे सगळं धान्य पुन्हा आपल्या गावामध्ये आणलं जायचं.
ते कधी आणलं जायचं तर विजयादशमी अथवा दसरा या दिवशी आणलं जायचं. म्हणून या दिवशी सीमोल्लंघनाची परंपरा आली, हे एक कारण आहे. दुसरं कारण असं सांगतात की प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करण्याचं ज्यावेळेला निश्चित केलं त्यावेळेला याच दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशीच आपल्या राज्यामधून रावणाकडे प्रस्थान केलं होतं. म्हणून रामचंद्र प्रभूंनी रावणाकडे जाण्यासाठी प्रस्थान केलं. या आठवणीमध्ये आपण विजयादशमी दिवशी सीमोल्लंघन करतो. तिसरी घटना अशी की पूर्वीच्या काळी राजे महाराजे लोक ज्यावेळेला शत्रूवर स्वारी करून जायचे तेव्हा याच दिवशी आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून जायचे. म्हणून तेव्हापासून सीमोल्लंघनाची परंपरा मानली जाते. आज या काळामध्ये सीमोल्लंघनाची गरज काय किंवा आपल्याला कोणत्या सीमा ओलांडून जायच्या आहेत या दिवशी हेही चिंतन करणं गरजेचं आहे. कारण आज आपल्या समोर रावण नाहीये, आपल्याला कुठून धान्य आणायचं नाहीये अथवा आपल्याला कुठे युद्धाला सुद्धा जायचं नाही. मग आपल्याला कोणत्या सीमा ओलांडून जायचंय याचं चिंतन पण झालं पाहिजे. मुळामध्ये आज आपल्या समोर रावण जरी नसला तरी आपल्या अंतःकरणात असणारे अनेक विकार, त्या विकार रूपी राक्षसांना आपल्याला हरवायचे. मग तो राग असेल, आपल्यामधला लोभ असेल, दुसऱ्याच्या प्रती उगीचच वाटणारी असूया असेल, या सगळ्या असुरांवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, त्यांचा वध आपल्याला करायचा आहे. म्हणून या दिवशी यांना हरवण्यासाठी आपल्याला अंतःकरणामध्ये काहीतरी सत्संकल्प घेऊन, काहीतरी संत वाङ्मयाची सेवा सुरू करून अथवा काहीतरी चांगलं ऐकून, चांगला काहीतरी नियम आपल्या स्वतःला घालून आपल्याला सीमोल्लंघन करायचंय. त्याच वेळेला या सणाचं महत्त्व आणि या सणाच्या माध्यमातून येणारी सकारात्मकता आपल्या अंगात येणार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. याच निमित्ताने हा सगळा इतिहास, या सगळ्या इतिहासाचा आढावा आपण घेतला. याच विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओच्या सोबत जर तुम्हाला काही माहिती मिळाली असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला दसरा काय आहे हे खरंच कळलं असेल तर नक्कीच इतरांनाही तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.